Hello dear students, welcome to Matrix Science Academy. तर प्रिव्हियस व्हिडिओ पार्ट 1 मध्ये आपण चॅप्टर नंबर 1 बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीबद्दल काही पॉईंट्स आपण बघून घेतलं होतं, जसं की हार्डवेअर काय आहे, सॉफ्टवेअर काय आहे, डेटा काय असतो, इन्फॉर्मेशन काय असतो, ब्लॉक डायग्राम जे करून तुमच्या एक्झामसाठी एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता ब्लॉक डायग्राम, ते पण आपण डिस्कस केले. आता आपण आपल्या चॅप्टरचा थोडा पुढचा पार्ट डिस्कस करूयात. तर लास्ट व्हिडिओमध्ये मोस्टली आपण सॉफ्टवेअरबद्दल डिस्कस करत होतो, ठीक आहे. सो इफ यू रिमेंबर आपण सॉफ्टवेअरबद्दल एकदम डिटेलमध्ये डिस्कशन कंप्लीट केलं होतं, बरोबर. सॉफ्टवेअर जसं की लास्ट लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलं, सॉफ्टवेअर हे दोन टाईपचे असतात. बरं, सॉफ्टवेअरचे दोन टाईप्स काय आहेत? एकाला आपण म्हणतो सिस्टम सॉफ्टवेअर आणि एकाला आपण म्हणतो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टम्स ऑफ सॉफ्टवेअरचं डेफिनेशन काय सांगतो? द सॉफ्टवेअर विच इज रेस्पॉन्सिबल टू रन द होल सिस्टम. म्हणजे जे सॉफ्टवेअर यूज करून आपण पूर्ण सिस्टमला रन करू शकतो, त्या सॉफ्टवेअरलाच आपण म्हणतो सिस्टम सॉफ्टवेअर. आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर काय असतो? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इज इन्स्टॉल्ड इनसाइड द सिस्टम सॉफ्टवेअर. हे सगळं आपलं झालेलं आहे डिस्कशन, बरोबर. आता आपल्याला काय आहे, आपल्याला सिस्टम सॉफ्टवेअरला डिटेलमध्ये डिस्कस करायचे आज. सिस्टम सॉफ्टवेअरलाच आपण म्हणतो OS. सिस्टम सॉफ्टवेअरलाच आपण काय म्हणतो? ऑपरेटिंग सिस्टम. आता आपलं आजचं लेक्चर ऑपरेटिंग सिस्टमवरती डिटेलमध्ये असणार आहे. सो व्हॉट इज OS? OS इज नथिंग बट द ऑपरेटिंग सिस्टम. आणि ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय? ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच तुमचा सिस्टम सॉफ्टवेअर. ओके, आता सिस्टम सॉफ्टवेअर हे वर्ड आपण खूप कमी यूज करतो आणि OS ह्याला खूप जास्त यूज करतो. ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम मीन्स द सॉफ्टवेअर विच इज रिस्पॉन्सिबल टू रन द होल सिस्टम. जसं की आपण समजा एखादा PCचं एक्झाम्पल घेतलं किंवा आपण एखादा लॅपटॉपचं एक्झाम्पल घेतलं, तर लॅपटॉप किंवा PCमध्ये कोणते कोणते ऑपरेटिंग सिस्टम असतात? बरं, सगळ्यात पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टम काय आहे? सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे, विंडोज. ठीक आहे, विंडोज झालं. हे सगळे एक्झाम्पल्स आहे, बरं. एक्झाम्पल, दीज आर द एक्झाम्पल्स. विंडोज इज देअर. देन लिनक्स. आजचा लेक्चर आपण लिनक्सवरती खूप जास्त डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. लिनक्स काय आहे, इम्पॉर्टंट आहे. लिनक्स झालं, विंडोज, लिनक्स. देन देअर यूज टू बी समथिंग कॉल्ड एज DOS. DOSचा अर्थ, याचा फुल फॉर्म एक्झाममध्ये विचारतात. डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. DOS म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. ओके, त्याच्यानंतर मॅक OS. मॅक ऑपरेटिंग सिस्टम इज ऑपरेटिंग सिस्टम ओनली फॉर द मॅकबुक अँड ऑल. ॲपलचे जे काही प्रोडक्ट असतात लॅपटॉप्स आणि PCजमध्ये, त्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम कोणता असतो? मॅक OS. अजून लिनक्स OS पण होता आपल्याकडे, ठीक आहे. लिनक्स OS नाही, क्रोम OS. लिनक्स OS नसतो. लिनक्स तर आपण लिहिलेले वरती, बरोबर. आपण ऑलरेडी लिनक्स हे लिहिलेले, ठीक आहे. आपल्याला लिहायचं आहे क्रोम OS. सो देर इज ऑपरेटिंग सिस्टम कॉल्ड एज क्रोम OS. एवढे सगळे ऑपरेटिंग सिस्टम आहे, पण सगळ्यात जास्त यूज होणारा काय आहे? विंडोज, ठीक आहे. कशासाठी लोक जास्त विंडोज यूज करतात, सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. फक्त आपण आधी एक्झाम्पल डिस्कस करू. आता एक्झाम्पल आपण बघू मोबाईल फोनचा. हे सगळे एक्झाम्पल्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण दिलेले आहे. आपण टेक्स्टबुक पण सोबत ठेवून डिस्कस करू शकतो, ठीक आहे. मोबाईल फोनमध्ये कोणते कोणते एक्झाम्पल आहेत? मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय येतो? मोबाईल फोन OS सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यात पॉप्युलर OS काय आहे? अँड्रॉइड, बरोबर. अँड्रॉइड नंतर आपल्याकडे iOS येतो, आयफोन ऑपरेटिंग सिस्टम. मग त्याच्यानंतर आपल्याकडे हे सगळं हे जास्त चालणारे ऑपरेटिंग सिस्टम आहेत. बट आधी बिफोर अँड्रॉइड, बिफोर iOS, देअर यूज टू बी ऑपरेटिंग सिस्टम कॉल्ड एज आशा. आशा वॉज अ ऑपरेटिंग सिस्टम ऑफ नोकिया. वी यूज समथिंग कॉल्ड एज ब्लॅकबेरी, ठीक आहे. ब्लॅकबेरी म्हणून पण एक ऑपरेटिंग सिस्टम होता. आज हे सगळे आउटडेट झालेत, म्हणजे जास्त करून लोक यूज करत नाही का? कारण अँड्रॉइड, iOS हे आता एकदम टॉपवर आहेत. त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता विंडोज फोन. विंडोज फोन वॉज मेड बाय मायक्रोसॉफ्ट. अँड्रॉइड इज मेड बाय whom? आय होप सो एव्हरीबडी नोज अँड्रॉइड. कोणत्या कंपनीने अँड्रॉइड बनवलं? कोणत्या कंपनी अँड्रॉइड? सो अँड्रॉइड इज अ प्रोडक्ट ऑफ गुगल. सो गुगल ने बनवलं अँड्रॉइड. त्याच्यानंतर तुमचा विंडोज जे असतो, ठीक आहे, विंडोज इज मेड बाय द कंपनी कॉल्ड एज मायक्रोसॉफ्ट. आय होप सो एव्हरीबडी नोज दिस कंपनीज, राईट. ठीक आहे, तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे.
So these are the examples of the operating system. Now we will just discuss in the textbook also. तर टेक्स्टबुकमध्ये पण तुम्ही बघू शकता मी ऑपरेटिंग सिस्टम आपल्या पी सीमधले ऑपरेटिंग पर्सनल कम्प्युटरमध्ये कोणते कोणते ऑपरेटिंग सिस्टम आहेत. DOS म्हणजे काय, डिस्क ऑपरेटिंग सिस्टम, याचा फुल फॉर्म एक्झाममध्ये विचारतात. त्याच्यानंतर विंडोज सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. मायक्रोसॉफ्ट हे बघा दिलेलं आहे. सो हू हॅज डिझाईन द विंडोज इज बीन डिझाईन बाय द मायक्रोसॉफ्ट, राईट. त्याच्यानंतर आपल्याकडे मॅक OS आहे. मॅक OS कोणी डिझाईन केले, ॲपल कॉर्पोरेशन has designed the Mac OS. Then we have Chrome OS. Chrome operating system was the operating system made by the Google for computers, but this did not work out more. जास्त पॉप्युलर नाही आहे आणि भरपूर लोक यूज करत नाही. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे युनिक्स, ठीक आहे. युनिक्स आणि लिनक्स. युनिक्सच अपग्रेडेड व्हर्जनला आपण लिनक्स असं म्हणतो, ठीक आहे. आता लिनक्सबद्दल आपण या चॅप्टरमध्ये एकदम डिटेलमध्ये डिस्कस करू की बाबा लिनक्स काय आहे, सो व्हॉट इज दिस लिनक्स. सो एव्हरीथिंग वी आर गोइंग टू डिस्कस इन डिटेल अबाउट द लिनक्स, ठीक आहे. समजलं, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत बरं का, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आणि तुम्हाला माहिती पाहिजे. एक्झाम्पल्स तुम्हाला MCQमध्ये वगैरे विचारू शकतात. आता आपण एक काम करू, आपण लिनक्सबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करू, ठीक आहे. हे सगळं साईडला ठेवून देऊ अँड विल डिस्कस इन डिटेल अबाउट समथिंग कॉल्ड ॲज लिनक्स. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज लिनक्स. लिनक्स काय सगळ्यांना माहिती आहे, आत्ताच आपण डिस्कस केलं. लिनक्स आहे एक ऑपरेटिंग सिस्टम. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम जर तुम्ही बघितलं, सो दिस इज अन ओपन सोर्स. ओपन सोर्स म्हणजे काय, लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. ओपन सोर्स म्हणजे असे सॉफ्टवेअर्स जे आपण फ्रीमध्ये डाउनलोड करू शकतो, बरोबर. तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करा, फ्रीमध्ये यूज करा, फ्रीमध्ये शेअर करा, त्या सॉफ्टवेअरचं आपण काय म्हणतो, ओपन सोर्स. तर कॅन यू टेल मी व्हॉट अबाउट विंडोज. इज विंडोज ओपन सोर्स? नो, विंडोज इज नॉट ओपन सोर्स. विंडोज कम्स अंडर द क्लोज्ड सोर्स. कारण आपण पे करतो ना, आपण विंडोज लायसन्स की घेण्यासाठी किंवा विंडोज लायसन्स की ॲक्टिवेट करण्यासाठी वी पे फॉर इट. सो दिस इज नॉट फ्री. सगळ्यांना माहिती आहे ना, 2 कॅटेगरीज असतात सॉफ्टवेअरचे, ओपन सोर्स, क्लोज सोर्स. ज्या सॉफ्टवेअरसाठी आपण पे करतो त्याला आपण म्हणतो ओपन सोर्स. सो लिनक्स इज अ ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टम, राईट. अँड लिनक्स काय ओपन सोर्स आहे. लिनक्स ॲक्च्युली फ्री आहे. लिनक्स जास्त करून नेटवर्किंगसाठी वापरतात, माहिती पाहिजे तुम्हाला. लिनक्स इज मोस्टली यूज फॉर नेटवर्किंग पर्पज. विंडोजपेक्षाही जास्त कॉमनली आपण नेटवर्किंगसाठी वापरतो लिनक्सला, ठीक आहे. आता बघा, हे तर फ्री आहे, लिनक्स तर फ्री आहे, मग आपण विंडोज का यूज करतो बरं. मॅक्झिमम लोक हे विंडोज का यूज करतात. आपण लिनक्स सगळे आपल्या PCमध्ये लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम काय इन्स्टॉल करत नाही. त्याचा एकच आन्सर आहे, असं आहे की विंडोज जे आहे, विंडोज इज मोर युजर फ्रेंडली. इफ यू सी विंडोज इज मोर युजर फ्रेंडली. युजर फ्रेंडली म्हणजे काय, यांचं UI जे आहे ना, युजर इंटरफेस, ठीक आहे. यांचं UI जे म्हणतो ना, म्हणजे आपण जे सिस्टम कम्प्युटर यूज करतो, आपण इंटरॅक्ट करतो आयकॉनसोबत, माय कम्प्युटर, माय डॉक्युमेंट्स, फोल्डर, डॉक्युमेंट्स, ठीक आहे. म्हणजे आपण इंटरॅक्ट ज्यावेळेस कम्प्युटरसोबत करतो ना, तर कम्प्युटरचा इंटरफेस एवढा सोपा आहे की कोण पण कम्प्युटरला इझिली यूज करू शकतो. म्हणजे विंडोजचा इंटरफेस एवढा सोपा आहे, एवढं युजर फ्रेंडली आहे की कोण पण विंडोजला इझिली यूज करू शकतात. पण लिनक्स तेवढं युजर फ्रेंडली नाही बरं का. हा युजर फ्रेंडली नाही आहे कारण लिनक्समध्ये तुम्हाला काही जरी छोटंसं काम करायचं असेल ना, यू नीड टू गिव्ह द कमांड, ठीक आहे. तर तुम्हाला ना कमांड द्यावं लागतं आणि कमांडिंगवरती पूर्ण काम असतो. असं तुम्ही डायरेक्टली काही काम करू शकत नाही. ऑल द वर्क इज डन विथ द हेल्प ऑफ कमांड. तुम्ही कमांड दिल्याशिवाय काही काम करू शकत नाही. जसं की विंडोजमध्ये एखादा फाईल मला कॉपी पेस्ट करायचं आहे, मी काय करू शकतो, आय जस्ट गो, आय विल राईट क्लिक ऑन दॅट फाईल, आय जस्ट कॉपी इट अँड मला जिथं मला पेस्ट करायचं तिथं जाऊन मी पेस्ट करेल, बरोबर. हे झालं विंडोजसाठी. पण लिनक्समध्ये तसं नाही. तुम्हाला एखादा फाईल कॉपी पेस्ट करायचं असेल तर त्याला पण तुम्हाला कोडिंग करावं लागेल आणि कोडिंग हे सगळ्यांना जमेल असं कंपल्सरी नाही आहे. सम मे फील कोडिंग इझी अँड सम पीपल मे नॉट फील कोडिंग इझी, राईट. कोडिंग काही लोकांना इझी असू शकतो आणि काही लोकांना कोडिंग डिफिकल्ट पण असू शकतो, बरोबर. तर लिनक्स हे युजर फ्रेंडली नसल्यामुळं 99.99% लोक लिनक्स वापरत नाही. फक्त 0.1% लोक लिनक्स वापरतात. पण जे लोक लिनक्स वापरतात त्यांचं कम्प्युटर्सच्या वर्ल्डमध्ये कमांडिंगमध्ये खूप जास्त नॉलेज असेल तरच आपण लिनक्स वापरू शकतो, ठीक आहे. नाहीतर कोण पण लिनक्स वापरू शकत नाही. अच्छा, आणि तुम्ही बघितलं असेल मोस्ट ऑफ द टाइम जर एखादा कोण हॅकर असेल आणि हॅकरला हॅकिंग करायचं असेल तर मोस्टली हॅकिंग वगैरे सगळे ना लिनक्स ऑपरेटिंग सिस्टममधून होतात. का बरं लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम? कारण आपल्याला तिथं काही रेस्ट्रिक्शन नाही आहेत. आपल्याला तिथं प्रत्येक काम करण्यासाठी ना फ्रीडम भेटतो. सो आपण ऑपरेटिंग सिस्टममध्ये फ्रीमध्ये डाउनलोड करू शकतो, माहिती आहे का. इनफॅक्ट वी कॅन चेंज द सोर्स कोड. पण लिहितो लिनक्समध्ये वी कॅन, हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे बरं का, लिनक्समध्ये वी कॅन मॉडिफाय
मॉडिफाय द सोर्स कोड. म्हणजे आपण लिटरली ऑपरेटिंग सिस्टम आहे ना, ऑपरेटिंग सिस्टमचाच कोड चेंज करू शकतो आणि आपल्याला जसं हवं आहे तसं आपण ऑपरेटिंग सिस्टमला आपल्या हिशोबाने बनवू शकतो आपण. ठीक आहे. सो दॅट इज लिनक्स. बट हे सगळं विंडोजमध्ये पॉसिबल आहे का? नाही, हे सगळं विंडोजमध्ये पॉसिबल नाही आहे. म्हणून विंडोजमध्ये तुम्हाला एखादं इलिगल काम करायचं आहे किंवा एखादं असं काम भरपूर रेस्ट्रिक्शन्स तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे. विंडोजमध्ये असं कोणतंही काम तुम्ही इझिली करू शकत नाही. म्हणजे नॉर्मल काम करू शकतो, बट एखादा ॲडव्हान्स काम, ठीक आहे, डेटा शेअर करणं, रिसीव्ह करणं, कोणाचं परमिशन शिवाय, हे सगळं ॲडव्हान्स काम वगैरे तुम्ही विंडोजमध्ये करू शकत नाही, कारण तिथं खूप जास्त रेस्ट्रिक्शन्स असतात. अँड इट इज सेफ अँड सिक्युअर ऑल्सो. बट लिनक्समध्ये देर इज नो एनी रूल्स अँड रेग्युलेशन्स, देर इज कम्प्लीट फ्रीडम. सो एनीवन कॅन कम, एनीवन कॅन मॉडिफाय द कोड, एनीवन कॅन चेंज द इंटरफेस, एनीवन कॅन डू वॉट एव्हर दे वॉन्ट इन द लिनक्स. सो लिनक्समध्ये एक पर्टिक्युलर टाईपचं लिनक्स पण असतो, विच इज कॉल्ड एज काली लिनक्स. अँड एस्पेशली काली लिनक्स इज मोस्टली यूज फॉर हॅकिंग पर्पसेस अँड ऑल. राईट. समजतं सगळ्यांना. ऑपरेटिंग सिस्टम बघा, लिनक्स पण एक ऑपरेटिंग सिस्टम आहे, फक्त एवढंच आहे की हा फ्री ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि नेटवर्किंगसाठी आपण जास्त करून यूज करतो. ठीक आहे. सो आता आय होप सो तुम्हाला मी लिनक्सबद्दल जे आहे लिनक्सबद्दल एक चांगलं डिटेल्ड इन्फॉर्मेशन मी दिले. हे बघू शकता. लिनक्स इज फॉलोइंग समथिंग कॉल्ड एज फ्री सॉफ्टवेअर फिलॉसॉफी. लिनक्स काय फॉलो करतो? फ्री सॉफ्टवेअर फिलॉसॉफीज फॉलो करतात. ठीक आहे. सो हे सॉफ्टवेअर तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. ठीक आहे. सो आता लिनक्सबद्दल सगळे दिलेले येतं. ठीक आहे. लाईक इथं आपण पूर्ण प्रोग्राम डेव्हलपर काय करू शकतो? डेव्हलपर पूर्ण सोर्स कोड पण चेंज करू शकतो. ठीक आहे. तर इथं दिले बघा सगळं, तुम्ही नंतर तर रीड करू शकता. हां, हे पॉईंट बघा बरं. दिस इज वाय GNU. अच्छा, लिनक्सचं अजून एक नाव असतो GNU/Linux. बोथ आर सेम. दिस इज वाय GNU/Linux इज युज्ड ॲज प्रिडॉमिनेटली बॅकबोन ऑफ द इंटरनेट. येस, इंटरनेटवरती हे बॅकबोन आहेत. म्हणजे इंटरनेटवरती हे खूप मोठं रोल प्ले करत आहे. कसं? मी तुम्हाला जस्ट आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं. हे तर नेटवर्किंग दिसतं तुम्हाला. नेटवर्किंग मी तर लिहून दिलं तुम्हाला. इंटरनेटवरती नेटवर्किंग करण्यासाठी आपण शक्यतो लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमचाच वापर करतो. नेटवर्किंगसाठी विंडोज हे आपण वापरत नाही. नेटवर्किंगसाठी आपण काय वापरतो? लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वापरतो. सो यू कॅन सी हिअर. सो फॉर इंटरनेट नेटवर्किंग वी यूज लिनक्स. हे पॉईंट रीड करा, तुम्हाला लिनक्स काय आहे हे समजून जाईल. ठीक आहे. मोस्ट वेबसाईट्स दॅट युजर विजिट्स रन ऑन द GNU लिनक्स. मॅक्झिमम वेबसाईट्स आपण जे ओपन करतो ना ते मोस्टली लिनक्सवर ओपन होतात. इनफॅक्ट 2018मध्ये हे असं स्टडी केलं गेलं की वर्ल्ड्स फास्टेस्ट 500 कम्प्युटर्स रन विच ऑपरेटिंग सिस्टम? लिनक्स. वर्ल्डमध्ये टॉप 500 कम्प्युटर्स जे आहे ना ते मोस्टली लिनक्सवरतीच रन होतात. का बरं? कारण आपल्याला एवढं फ्रीडम भेटतो, आपण लिनक्सचे सोर्स कोडला एवढं मॉडिफाय करू शकतो आणि आपण ऑपरेटिंग सिस्टम आपल्या हिशोबाने रन करू शकतो पण. ठीक आहे. पण विंडोजमध्ये आपण हे सगळं करू शकत नाही. जसं मायक्रोसॉफ्ट सांगेल किंवा जसं विंडोजचं कंपनी सांगते, जसं रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यामध्येच आपल्याला राहावं लागतं. आपण रूल्स अँड रेग्युलेशन्स सोडून बाहेर जाऊ शकत नाही. ठीक आहे. समज सगळ्यांना लिनक्स काय? आय होप सो सगळ्यांना लिनक्स हे समजलं असेल. खूप इम्पॉर्टंट आहे बरं का लिनक्स. आता लिनक्स तुम्हाला दाखवतो कसं असतो का. जर एखाद्या कम्प्युटरमध्ये लिनक्स डाउनलोड केलं ना असं असतो, आणि एखादा कम्प्युटरमध्ये विंडोज असेल ना, आता माझा लॅपटॉपमध्ये तर विंडोज असेल, तर तुम्हाला दाखवतो बघा. विंडोजमध्ये तुम्हाला असं दिसतो. विंडोजचा इंटरफेस असा आहे. समजा हे समजा खाली जे तुम्हाला टास्कबार दिसतोय, टास्कबार मला वरती आणायचं तर मी आणू शकत नाही. हे टास्कबार मला मध्ये आणायचं मी आणू शकत नाही, कारण इथं रेस्ट्रिक्शन्स आहेत. तुम्ही इथं बघू शकता. तुमच्या टेक्स्टबुकच्या PDF मध्ये बघू शकता. इथं बघा तुम्ही, इथं दिसतं मला टास्कबार कुठं आले. ठीक आहे. सो हे तुम्हाला इथं पाहिजे तर इथं ठेवू शकता. हे तुम्हाला इकडे पाहिजे तर तुम्ही इकडे ठेवू शकता. तुम्हाला इकडे पाहिजे तर तुम्ही इकडे ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला कसं पाहिजे ऑपरेटिंग सिस्टम तसं तुम्ही मॉडिफाय करू शकता. ठीक आहे. सो दिस इज द इंटरफेस. दिस इज द UI युजर इंटरफेस ऑफ लिनक्स. म्हणजे लिनक्समध्ये आता नवीन व्हर्जन जे चालू आहे, जसं काय आपण विंडोजमध्ये म्हणतो ना, विंडोज 10 चालू आहे आता सगळ्यांच्या पीसीमध्ये विंडोज 11 असेल, काही लोकांच्या पीसीमध्ये विंडोज 11 प्रो असेल, तसं लिनक्समध्ये पण व्हर्जन असतात बरं का. लिनक्समध्ये आता लेटेस्ट व्हर्जन चालू आहे, दॅट इज उबंटू म्हणून एक सॉफ्टवेअर असतो, म्हणजे व्हर्जन आहे. उबंटू काय आहे? बेसिकली लिनक्सचं व्हर्जन आहे जे आजच्या डेटमध्ये चालतो. आणि तुम्ही जे स्क्रीन बघताय दॅट इज ऑफ उबंटू ओनली. ठीक आहे. हे जे तुम्ही स्क्रीन बघता दिस इज ऑफ उबंटू ओनली. ठीक आहे. तर कोणताही ऑपरेटिंग सिस्टम वापरायचं असेल ना, तर ऑपरेटिंग सिस्टममध्ये ना 2 इंटरफेस असतात बरं का. इथं दिलेले पण आहे. ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू इंटरॅक्ट विथ द कम्प्युटर देर आर 2 इंटरफेस. वन इज कॉल्ड एज अ GUI अँड वन इज कॉल्ड एज CLI. GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस. हे फुल फॉर्म एक्झाममध्ये विचारतात बरं का. GUI स्टँड्स फॉर डॅश. आता हे ग्राफिकल युजर इंटरफेस काय आहे आपण एक 2 मिनिटात डिस्कस करूया. ठीक आहे.
एकदा सांगतो, GUI, CLI, these are the two main ways, these are the two interface by which we can interact with the operating system. ऑपरेटिंग सिस्टम समजा मला यूज करायचं आहे ना, तर मला या दोन इंटरफेस यूज करावं लागेल. कोण आहेत ते दोन इंटरफेस? इट इज GUI अँड CLI. चलो आता GUI काय आहे ते आपण डिस्कस करू. ग्राफिकल युजर इंटरफेस. हे बघा, तुम्हाला एकदम सिंपल सांगतो. आपण ज्यावेळेस इंटरॅक्शन करतो, इथं दिलेलं पण असेल, आपण वाटलं एकदा रीड पण करू. ग्राफिकल, हे बघा, द ग्राफिकल बघा, तुम्ही बघू शकता, ग्राफिकल युजर इंटरफेस इज वेन युजर इंटरॅक्ट्स विथ द कम्प्युटर युझिंग इमेजेस, आयकन्स अँड डायलॉग बॉक्सेस. ठीक आहे, हा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो. द डॅश इज when user interacts with the computer with the dialog boxes. So what is the right answer? Right answer is GUI. So GUI हे यूज करून आपण कम्प्युटर सोबत इंटरॅक्ट करू शकतो बाय इमेजेस, आयकन्स, डायलॉग बॉक्सेस. ओके, एक्सप्लेन करतो. बघा, आपण ना हे दिसतं ना मला आता, हे साईन बघून आपण सांगू शकतो, जसं मॉझिला फायरफॉक्स, दीज आर फोल्डर्स, हे आपण बघून सांगू शकतो. ठीक आहे, आता माझ्या लॅपटॉपमध्ये तुम्ही खाली बघू शकता भरपूर गोष्टी. ठीक आहे, आता हे तुम्ही बघून, आता हे गुगल क्रोम, हे लोगो बघूनच तुम्ही सांगू शकता. आता गुगल क्रोमचा एक लोगो असतो, बरोबर. आता ते लोगो बघून मी त्या सॉफ्टवेअरसोबत इंटरॅक्ट करतोय, बरोबर. जसं की हे झालं मायक्रोसॉफ्ट एज. आता मायक्रोसॉफ्ट एजचं सॉफ्टवेअर बघून मी त्यासोबत इंटरॅक्ट करतोय. हे झालं मायक्रोसॉफ्ट टीम्स. मायक्रोसॉफ्ट टीम्सचा लोगो बघून मला कळालं की बाबा हे सॉफ्टवेअर काय आहे, मायक्रोसॉफ्ट टीम्स, अँड देन आय कॅन इंटरॅक्ट विथ द सॉफ्टवेअर. तर आपण ज्या वेळेस कम्प्युटरसोबत इंटरॅक्ट करतो विथ द हेल्प ऑफ द ग्राफिक्स, then that concept is called as graphical user interface. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, रेड कलरचं बॅकग्राऊंड असेल आणि एक प्ले बटन असेल. तुम्ही गेस केलं असेल, बरोबर. रेड कलरचं बॅकग्राऊंड असेल आणि एक प्ले बटन असेल, तर ते काय आहे? यूट्यूब आहे, बरोबर. तर तुम्हाला कसं काय कळालं यूट्यूब आहे? तर मी तुम्हाला फक्त ग्राफिक्स बद्दल सांगितलं. आता तुम्ही ते ग्राफिक्स रोज बघताय, तुम्ही ते ग्राफिक्स डेली, तुम्ही ते ग्राफिक्स सोबत इंटरॅक्ट करताय, म्हणून तुम्हाला लगेच क्लिक झालं की आय एम टॉकिंग अबाउट यूट्यूब, राईट. समजते का सगळ्यांना? सो आपण कम्प्युटरसोबत इंटरॅक्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ द ग्राफिक्स, इमेजेस, आयकन्स, लोगोज. तर हे सगळं यूज करून आपण जेव्हा कम्प्युटरसोबत इंटरॅक्ट करतो त्यालाच आपण म्हणतो GUI, ग्राफिकल युजर इंटरफेस. क्लिअर सगळ्यांना? ठीक आहे. तर तसंच आपल्याकडे असतो CLI, कमांड लाईन इंटरफेस. हा, आपण कम्प्युटरसोबत ना असं कमांड्स मध्ये पण इंटरॅक्ट करू शकतो. जसं की तुम्ही हे उबंटूचं स्क्रीन बघू शकता. आता येतं भरपूर सॉफ्टवेअर्स आहेत. तर तुम्हाला हे सर्चवाला बटन दिसतो का? आता आपण काय करणार? कमांड देणार. सो वी आर गोइंग टू राईट हिअर कमांड. कमांड म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे, आपल्याला तर काय शोधायचं ते आपण टाईप करू, आणि आपण जे फाईल शोधतोय, आपण जे फोल्डर शोधतोय, आपण जे ॲप शोधतोय, आपण जे सॉफ्टवेअर शोधतोय, सॉफ्टवेअर एका सेकंडात आपल्या समोर येऊन जातो. कसं काय? बिकॉज दिस वॉज पॉसिबल बिकॉज CLI, वी इंटरॅक्टेड विथ द ऑपरेटिंग सिस्टम विथ द हेल्प ऑफ द कमांड्स. आपण ऑपरेटिंग सिस्टम सोबत ज्यावेळेस इंटरॅक्ट करतो बाय युझिंग द कमांड्स म्हणजे इन्स्ट्रक्शन्स, कोड असं आपण सांगू शकतो. ठीक आहे, तर मी ज्यावेळेस काही टेक्स्ट टाईप करून कम्प्युटरसोबत इंटरॅक्ट करतोय, तर त्यालाच मी म्हणतो CLI, कमांड लाईन इंटरफेस. आता तुम्ही विंडोजचं बघितलं, आता हे माझं लॅपटॉप बघू शकतो. तुम्ही तर सर्च बटन दिसतंय, मी सर्चवर क्लिक केलं. नाव आय कॅन सर्च वॉट एव्हर आय वॉन्ट, राईट. सो हाऊ एम आय इंटरॅक्टिंग विथ द कम्प्युटर विथ द हेल्प ऑफ द कमांड्स. मी काहीतरी टाईप करतो ना, तर मी जे टाईप करतो ना त्याला आपण कमांड्स म्हणतो. ठीक आहे, सो आपण ज्यावेळेस कमांड्स यूज करून कम्प्युटरसोबत इंटरॅक्ट करतो त्या कन्सेप्टलाच आपण म्हणतो CLI, इट इज कॉल्ड एज कमांड लाईन इंटरफेस. ठीक आहे, आणि कमांड लाईन इंटरफेस उबंटूमध्ये जे असतो ना त्याला आपण एका टर्मनी ओळखतो, विच इज कॉल्ड एज बॅश. हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. ठीक आहे, CLI, आपलं उबंटूमध्ये जे CLI असतो ना त्यालाच आपण बॅश असं म्हणतो. ठीक आहे, माहिती पाहिजे रे तुम्हाला, म्हणजे MCQ वगैरे मध्ये आलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, हे झालं उबंटूचं डॅशबोर्ड. तुम्ही बघू शकता, मी CLI ओपन केलं. CLI मध्ये मी टाईप केलं ऑडिओ, तर यू कॅन सी ऑडिओ प्लेअर ओपन झाला, आणि म्युझिक हे सगळं फोल्डर ओपन होतो आपल्या समोर. म्हणजे मला काय ओपन करायचं आहे हे मी कम्प्युटरला सांगू शकतो बाय कमांड्स, आणि कोणतं सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे हे मी सांगू शकतो विथ हेल्प ऑफ द आयकन्स, लोगोज. दॅट इज GUI, ग्राफिकल युजर इंटरफेस. आणि ज्यावेळेस मी कमांड्स देतो त्यालाच आपण म्हणतो CLI, कमांड लाईन इंटरफेस. समज सगळ्यांना? ठीक आहे, आता लिनक्समध्ये ना काही कमांड्स असतात, जसं की LS म्हणजे लिस्ट ऑफ डायरेक्टरीज. ठीक आहे, लिस्ट ऑफ डायरेक्टरीजमध्ये कोणते टास्क आपल्या कम्प्युटरमध्ये चालू आहेत, हे सगळं फक्त लिनक्ससाठी आहे बरं का. दिस इज ओनली फॉर लिनक्स. आणि लिनक्समध्ये उबंटू, हे सगळं लिनक्ससाठीच आहे, फक्त विंडोजसाठी हे सगळे नाही आहे बरं का. तुम्हाला माहिती पाहिजे हे सगळे कमांड्स आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला विंडोज सोडून लिनक्स वापरायचं असेल तुम्हाला कमांडिंग माहिती पाहिजे. एखाद्या व्यक्तीला कमांडिंग येतच नाही, त्याला काही कमांड्स माहीतच नाही, आणि तो गेला लिनक्स डाउनलोड करायला, तो लिनक्स यूज करू शकत नाही.
कारण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम यूज करण्यासाठी तुम्हाला कमांड्स माहिती पाहिजे, ठीक आहे. जसं की LS झालं, PWD वर्किंग डिरेक्टरी, हे सगळं माहिती पाहिजे. हू एम आय म्हणजे कोणता युजर एक्झॅक्टली आता सिस्टम वापरतोय. ISCPU म्हणजे लिस्ट ऑफ CPU, इट इज गोइंग टू हे कमांड वापरल्याने नवीन फाईल क्रिएट होतो, ठीक आहे. CD चेंज द डायरेक्टरी, आपण एका फोल्डरचं लोकेशन पासून दुसऱ्या फोल्डरच्या लोकेशनला जाऊ शकतो. नॅनो बेसिकली टेक्स्ट एडिटर आहे. जसं आपल्याकडे नोटपॅड असतो, बरोबर, आपल्या विंडोजमध्ये काय असतो नोटपॅड, तसं लिनक्समध्ये काय असतो नॅनो. बरोबर, ते नॅनो गाडी नाही का, नॅनो गाडी नाही बरं का, नाहीतर म्हणताल नॅनो गाडी इथं कुठं आलं, ठीक आहे. नॅनो म्हणजे काय, टेक्स्ट एडिटर जे तुमच्या लिनक्समध्ये असतो. म्हणजे कनकॅटिनेट म्हणजे आपल्या स्क्रीनवरती जे काही लिस्ट असतात ते सगळं प्रिंट होतो. म्हणजे आपण एखादा आर्ग्युमेंट पास करू शकतो, एखादा इन्स्ट्रक्शन देऊ शकतो, आणि क्लिअर म्हणजे आपण आपलं स्क्रीनला क्लिअर करू शकतो, ठीक आहे. अजून पण काही कमांड्स तुमच्या पेज नंबर 10 वरती दिलेले तुम्ही बघू शकता. bin, these are the essential system programs are stored here. /dev म्हणजे माझ्या लॅपटॉपला किंवा माझ्या उबंटूला किंवा माझ्या लिनक्सला किती डिव्हाइसेस कनेक्टेड आहेत, ठीक आहे. किती डिव्हाइसेस कनेक्टेड आहेत हे मला /dev कमांडने भेटेल. अच्छा, एक कमांड्स कुठे एंटर करायचा, लिनक्समध्ये हे कमांड्स आपण एंटर करतो कमांड टर्मिनल, एक टर्मिनल म्हणून असतो बरं का, कमांड टर्मिनल. मी तुम्हाला हे तर दाखवू शकत नाही कारण मी तर वापरतो विंडोज. तर जर तुम्ही उबंटू बघितलं ना, तिथं टर्मिनल असतो, तर टर्मिनलमध्ये तुम्ही असं /सकट हे इन्स्ट्रक्शन दिलं तर तो इन्स्ट्रक्शन रन होतो, ठीक आहे. आता हे बघा ना, हे फक्त खूप कमी इन्स्ट्रक्शन्स आहेत. असं तुम्हाला कोणताही काम करायचं ना तर तुम्हाला लिनक्समध्ये ना इन्स्ट्रक्शन्स द्यावं लागेल. आता मला सांगा, कोणतं ऑपरेटिंग सिस्टम जास्त युजर फ्रेंडली आहे, लिनक्स की विंडोज? ऑफकोर्स विंडोज इज मोर युजर फ्रेंडली, हेन्स मेनी पीपल यूज द विंडोज, बरोबर. युजर फ्रेंडली आहे, पण नेटवर्किंगसाठी म्हणा किंवा फ्रीडमसाठी म्हणा कोणतं ऑपरेटिंग सिस्टम आपल्याकडे आहे, ते आहे लिनक्स. लिनक्सचे काही बेनिफिट्स आहेत, जसं की लिनक्स इज फ्री अँड ओपन सोर्स. तुम्हाला जस्ट मी सांगितलं, लिनक्स जे आहे ना ते कम्प्लिटली फ्री आहे, कोण पण इंटरनेटवर डाउनलोड करू शकतो. ओपन सोर्स म्हणजे काय, एनीवन कॅन डाउनलोड फ्रॉम द इंटरनेट फॉर फ्री ऑफ कॉस्ट, काही चार्जेस वगैरे लागत नाही, त्याला फ्री असतो, ठीक आहे. सेकंड ॲडव्हान्टेज काय, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम इज फ्री फ्रॉम व्हायरसेस. येस, सो वी कॅन कीप द लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम फ्री फ्रॉम व्हायरसेस. आपल्या विंडोजमध्ये व्हायरस असतो, ठीक आहे, आपल्या विंडोजमध्ये व्हायरस हा असतो, पण लिनक्समध्ये व्हायरस नसतो, ठीक आहे. कारण ऑपरेटिंग सिस्टममध्ये व्हायरस हे काहीच करू शकत नाही, युजरच्या परमिशनशिवाय काहीच करू शकत नाही, कारण सगळीकडे कमांडिंग असतो. विंडोजमध्ये सगळीकडे कमांडिंग नसतो, म्हणून तिकडे व्हायरस येतात. इझी टू कीप ऑल द सॉफ्टवेअर्स अप टू डेट. तुम्ही लिनक्स वापरत असाल तर सगळे सॉफ्टवेअर्स तुम्ही इझिली अपडेट करू शकता. नेक्स्ट पॉईंट काय, लिनक्स इज फ्लेक्झिबल अँड इझिली कस्टमायझेबल. फ्लेक्झिबल म्हणजे काय, एकदम म्हणजे एकदम तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही लिनक्सला वापरू शकता. आणि इझिली कस्टमायझेबल म्हणजे काय, तुम्हाला जे काही कस्टमाइज करायचं आहे, डेस्कटॉप कस्टमाइज करायचं आहे, फोल्डर्स कस्टमाइज करायचे आहे, फाईल्स कस्टमाइज करायचं आहे, तुम्हाला जे काही कस्टमाइज करायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने इझिली कस्टमाइज करू शकता बाय युझिंग द लिनक्स. एक्सलेंट सपोर्ट. येस, आता कसं आहे, हे तर बेसिकली काही कम्युनिटीज वगैरे असतात लिनक्ससाठी, आणि तुम्हाला काय इश्यूज वगैरे होत असेल तर तुम्ही त्या कम्युनिटीजमध्ये लगेच हेल्प घेऊ शकता. आणि तुम्हाला म्हणजे ॲज अ डेव्हलपर यू कॅन गेट मेनी हेल्प फ्रॉम द लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. समजलं का सगळ्यांना? हे झालं आपलं पूर्ण ऑपरेटिंग सिस्टम. तर आपण मोस्टली पार्ट 2 मध्ये आपलं एकच टार्गेट होता, आपला पार्ट 2 मध्ये आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम हे पूर्ण कंप्लीट करायचं होतं, आणि ऑपरेटिंग सिस्टम आपण पूर्ण कंप्लीट केलेली, ठीक आहे. समजलं का सगळ्यांना ऑपरेटिंग सिस्टम काय? एक फायनल रिव्हिजन, ऑपरेटिंग सिस्टम इज अ सॉफ्टवेअर. ऑपरेटिंग सिस्टम हा स्वतः एक सॉफ्टवेअर आहे जो पूर्ण कम्प्युटर रन करण्यासाठी हेल्प करतो. जसं की आपल्या लॅपटॉपमध्ये सगळ्यात पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टम कोणता आहे? विंडोज. मोबाईल फोनमध्ये सगळ्यात पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टम कोणता आहे? अँड्रॉइड, बरोबर. सो या ऑपरेटिंग सिस्टमच्या थ्रूच आपण आपल्या कम्प्युटरला यूज करू शकतो, बिकॉज दीज आर ऑल्सो सिस्टम सॉफ्टवेअर, ठीक आहे. आणि मग आपण लिनक्सबद्दल डिस्कस केलं, एक ओपन सोर्स आहे, फ्री आहे, नेटवर्किंगसाठी वगैरे आपण वापरतो. त्याचे काही कमांड्स तुम्हाला माहिती पाहिजे बरं का. कमांड्स तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 10 वरती आहे. म्हणजे कमांड्स आता एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला माहिती पाहिजे कोणत्या कमांडचा काय यूज आहे, ठीक आहे. सो वी हॅव कम्प्लिटेड द पार्ट 2. हे बघा, पार्ट्समध्ये व्हिडिओ का बनवते, सो दॅट तुम्हाला थोडं सोपं जाईल चॅप्टर असं पार्ट वाईज व्हिडिओ बघण्यासाठी, ठीक आहे. फक्त अजून आपलं एक पार्ट राहिले, अजून एक पार्टचा व्हिडिओ आपण डिस्कस केलं तर आपलं पार्ट 3 पण कंप्लीट झालं तर आपला हा चॅप्टर कंप्लीट होऊन जाईल, ठीक आहे. चलो, मीट यू इन द पार्ट 3. थँक्यू.